नमस्कार मित्रांनो. तर हा आहे आपला डे 2 रोड ट्रिप ऑफ पुणे मुरुडेश्वर गोकर्ण गोवा. काल लांबचा प्रवास करून आपण मुरुडेश्वरला आलो होतो, पण आज थोडा रिलॅक्स आहे कारण आजचं अंतर फक्त 80 किलोमीटर कव्हर करायचं आहे. सो आजच्या रूटवर आपण काही खास ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवात करूया गुणवंतेश्वर मंदिरापासून. कथा अशी सांगितली जाते की जेव्हा आत्मलिंग गोकर्णात स्थिर झाले तेव्हा त्याचे काही तुकडे आजूबाजूच्या प्रदेशात विखुरले गेले. त्यातील एक तुकडा हा गुणवंट्यात पडला आणि त्यामुळे या ठिकाणी भगवान शंकराचे गुणवंतेश्वर मंदिराचे निर्माण झाले. पुढे दर्शन झाल्यावर आम्ही होन्नावरकडे निघालो. इथे आल्यानंतर एक आम्ही छानसं बोटिंग एक्सपिरियन्स केला. इथे तुम्ही सहजपणे बोट बुक करू शकता. साधारण 1000 रुपयात 1 तासाची राईड मिळते. या राईडमध्ये मँग्रोव्हजमधून जाणाऱ्या पाण्यातील शांत वातावरण, डोलणारी झाडं आणि एकदम छान असा निसर्ग अनुभवायला मिळतो. होन्नावरमधली बोटिंग म्हणजे एकदम मस्ट डू ॲक्टिव्हिटी आहे. पुढे बोटिंगनंतर आम्ही मँग्रोव्ह बोर्डवॉककडे गेलो. तर हे एक लाकडी पादचारी मार्ग आहे जी अगदी मँग्रोव्ह जंगलातून जातो. इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, पाण्यात उभी असलेले रूट्स आणि पक्ष्यांचा आवाज, हे सगळं एक वेगळं जग वाटतं. एकदम निसर्गाच्या जवळ नेणारं ठिकाण. पुढे आम्ही थांबलो शरावती नदीवरच्या पविन कुर्वा हँगिंग ब्रिजवरती. हा लटकलेला पूल चालताना हलका हलतो आणि त्यामुळे अजून रोमांचक वाटतो. दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या नदी, हिरवीगार झाडं आणि वाऱ्याची झुळूक, त्यामुळे हा अनुभव खूपच वेगळा आहे. त्यानंतर आम्ही आलो मिरजन किल्ल्यावर. 16व्या शतकात बांधलेला हा किल्ला विजयनगर साम्राज्याच्या ऐनभैर देवी राणीशी जोडलेला आहे. मोठे दरवाजे, मजबूत तटबंदी आणि ऐतिहासिक वास्तू यामुळे या किल्ल्याला खास ओळख आहे. उन्हाळ्यात हिरवाई नसली तरी किल्ल्याची भव्य रचना आणि शांत परिसर पाहण्यासारखा आहे. मित्रांनो, पुढे आपण आलो आहोत कर्नाटकमधल्या याना केव्जला. इथे पोचायला अंदाज 3 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो आणि साधारण 45 मिनटं लागतात. यानामध्ये 2 भव्य दगडी रचना आहेत, भैरवेश्वरा शिखर आणि मोहिनी शिखर, जे काळपट रंगामुळे खूपच आकर्षक दिसतात. केव्जमध्ये भगवान शिवाचं प्राचीन मंदिर आहे आणि महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. जर तुम्ही नेचर, ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर लवर असाल तर याना केव्ज नक्कीच तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये ॲड करा. त्यानंतर आम्ही आलो आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे गोकर्ण महाबलेश्वर टेम्पल. इथे जवळच आम्ही एक स्टेसाठी रूम बुक केला आणि संध्याकाळी लगेच दर्शनासाठी गेलो. या मंदिरात ड्रेस कोड आहे. मुलांना लुंगी आणि मुलींना ट्रेडिशनल ड्रेस मॅन्डेटरी आहे. दर्शन घेऊन आम्ही
रूमवर जाऊन परत आराम केला. आता आपली डे 3ची राईड असणार आहे गोकर्ण टू गोवा. सो स्टे ट्यून मित्रांनो. धन्यवाद. हर हर महादेव.